श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आज आहे बुद्ध पौर्णिमा, अत्यंत मोठा दिवस. कालही मी छानसे उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत आणि आज पण रात्री तुम्हाला संध्याकाळी 7 नंतर म्हणजे सायंकाळी 7 नंतर करण्याचे उपाय मी आता तुम्हाला सांगणार आहे. आजची पौर्णिमा खूप जास्त महत्त्वाची का आहे हे अगोदर बघून घेऊया. कारण आज 4 संयोग एकत्र जुळून आलेले आहेत. ते म्हणजे चंडिका जयंती, कुर्म जयंती, त्याचप्रमाणे आजची ही बुद्ध पौर्णिमा, तसेच सिद्धियोग आणि स्वाती नक्षत्र. पुन्हा एकदा सांगते, आज आहे चंडिका जयंती, कुर्म जयंती, बुद्ध पौर्णिमा, स्वाती नक्षत्र आणि सिद्धियोग. इतके सुंदर योग आहेत हे की हे एकत्र 5 किंवा 4 म्हणू शकता. एकत्र 4-5 योग जुळून आल्यामुळे आजच्या दिवसाला खूप सारे महत्व आहे. सुरुवात केली आहे आपण देवपूजेपासून. सर्व देवांना पंचामृताने स्नान घातलेले आहे, म्हणजे मीही घातले आहे, तुम्ही घातले असेलच. जसं मी काल सांगितलं आहे, गुलाबाचे अत्तर, धूप, दीप. आता माझी फुलं आता अखिलेश आणायला गेलाय, त्यानंतर वाहिली जातील. मोगऱ्याचे सुगंधित गजरे आज आपल्या कुलदेवीला, माता लक्ष्मीला, अन्नपूर्णेला वाहायचेच आहेत. नसेल गुलाबाची फुलं किंवा कोणतीही फुलं आज वाहा. आज माझी पहिली सेवा झाली आहे, ती म्हणजे हे कुमकुम अर्चन, श्रीयंत्र आणि माता लक्ष्मी, कवडी, कमळगट्ट्याच्या माळा, 2 गजलक्ष्मी असं छान मांडून सुरुवात केलेली आहे मी आता कुमकुम अर्चन पासून. कारण आज पौर्णिमा आहे. आता संध्याकाळी मी काय काय सेवा करणार आहे त्याही शेअर करेनच. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लक्ष्मी कुंचन. दुसरी सेवा म्हणजे सत्यनारायण सेवा आज करायचीच आहे, कारण आज 4-5 योग जुळून आलेले आहेत. संध्याकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये सत्यनारायणाची सेवा करायची आहे. विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम आपल्याला पठण करायचं आहे. तुम्हाला जो कोणता महालक्ष्मीचा मंत्र येतो तो तुम्हाला म्हणायचा आहे. आणि खिरीचा नैवेद्य आज दाखवायचा आहे. मखाण्याची किंवा शेवयाची खीर करायची आहे. चंद्राला आणि अर्थातच देवी देवतांना आपल्याला आज नक्की आणि नक्की नैवेद्य दाखवायचा आहे. आजच्या दिवशी तुम्ही श्रीयंत्र, जसं की माझं मोठं आहे, मी ज्याच्यावर कधी कधी दररोज कुमकुमार्चन करते, कधी कधी फक्त पौर्णिमा आणि शुक्रवार करते, तर कुमकुमार्चनची सेवा करायचीच आहे. तुम्हाला जर श्रीयंत्र, लक्ष्मी कुंचन, देवी देवतांच्या मूर्ती काही हवं असेल तर नंबर दिलेला आहे. आजच्या ह्याच्यावर सिद्ध केलेली अघोर लक्ष्मी सिद्ध जपमाळ ज्यांना हवी आहे त्यांनीही अर्थात संपर्क साधा. चला आता आजच्या दिवसाचे महत्व बघूया. जसं की मी तुम्हाला सांगितलं, हे 4 योग एकत्र जुळून आलेले आहेत. संध्याकाळी साधारण 9 नंतर आपल्याला सगळ्यात आधी नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे खिरीचा. चंद्राचे दर्शन घ्यायचं आहे. फुल मून ज्याला आजच्या दिवशी आपण म्हणतो, फुल मूनने स्नान करायचे आहे. म्हणजे आपल्या या म्हणजे संध्याकाळच्या रात्रीच्या चंद्राच्या किरणांचा आपल्यावर प्रकाश पाडून घ्यायचा आहे, ज्याला फुल मून स्नान किंवा फुल मून बाथ असे म्हटले जाते. कारण ही किरणं आपल्यासाठी खूप तेजोमय, खूप आपल्या आयुष्यात प्रगती होण्यासाठी उपयोगाची असतात. म्हणून फुल मून बाथ सगळ्यांनी घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट, ज्यांनी ब्रेसलेट ज्यांच्याकडे आहेत, मी असं नाही म्हणत फक्त माझ्याकडून घेतलेले, कुठूनही घेतलेले ब्रेसलेट जे असतील ते एका काचेच्या बाउलमध्ये घालून आजच्या संध्याकाळच्या चंद्रप्रकाशामध्ये चंद्राखाली ठेवायचे आहेत, किमान 1 तास 2 तास. त्याच पद्धतीनं जी खीर आहे ती सुद्धा 1 ते 2 तास पांढरं वस्त्र त्याच्यावरून घालायचं अर्थातच, कारण त्याच्यामध्ये काही किटाणू जाऊ नयेत म्हणून. आणि ते नंतर सगळ्यांनी मिळून खायचं. रात्रभर चंद्राखाली ठेवलेलं दूध उद्या सकाळी पिलं तर ते अमृता समान आपल्यासाठी असतं. कारण आताच्या कलियुगात असे अमृत मिळणं आपल्याला शक्य नाहीये. म्हणून प्रकाशमयी दुधाला अमृत मानून, म्हणजे ते अमृता समान मानले जाते, म्हणून हे अमृता समान दूध आपल्याला संध्याकाळी ठेवून सकाळी किंवा 1-2-3 तास ठेवून लगेच रात्री प्राशन करायचे आहे. आता या झाल्या सगळ्या सेवा. आजच्या सेवा तुम्हाला सगळ्या सांगून झाल्या. जितक्या जमतील तितक्या करा. अर्थातच पिरियड सुतक असलेल्यांना हे करता येणार नाही. संध्याकाळी ज्या गोष्टी तुम्हाला कापुरासोबत जाळायला सांगितल्या आहेत त्याचे चमत्कारिक रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील, ते सुद्धा करायचं आहे.
हे सर्व झाल्यावर आपल्याला एक पांढरा रुमाल लागणार आहे. अशा पद्धतीचा पांढरा रुमाल मी मगाशीच काढून ठेवला. काहीच नाही, चंद्रप्रकाशात जायचं आहे. गच्ची गॅलरी, मोकळी जागा, कुठेही गेलात तरीही चालणार आहे. चंद्राकडे बघत डोक्यावर पांढरा रुमाल अशा पद्धतीने ठेवायचा आहे. पांढरा रुमाल डोक्यावर ठेवून चंद्राच्या प्रकाशात उभं राहायचं आहे. एक रुमाल सगळ्यांमध्ये चालेल. आता मी वापरला, अखिलेशने वापरला, त्यानंतर ओवीने वापरला तरीही चालेल. ज्यांना पिरियड सुतक असेल त्यांनी करू नका. चंद्राच्या प्रकाशात पांढरा रुमाल घेऊन गॅलरीमध्ये उभं राहायचं आहे. त्यानंतर तुमच्या मनातील ज्या काही चांगल्या इच्छा आहेत, मला नोकरी पाहिजे, मला चांगले टक्केवारी पाहिजे, माझं लग्न झालं पाहिजे, माझी प्रगती झाली पाहिजे, माझं घर झालं पाहिजे, जे काही असेल ते चांगल्या स्वतःसाठी ज्या काही चांगल्या इच्छा असतील किंवा कुटुंबासाठी त्या मनातून बोलायच्या आहेत आणि त्या 100 नाही 1,00,000% तुमच्या आजच्या दिवशी पूर्ण होणार आहेत. आता हे केल्यावर रुमाल तसाच राहून द्यायचा आहे आणि चंद्राकडे बघत किमान 11-21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप 21, 51, 11, 108 जितक्या वेळ शक्य आहे तितक्या वेळ करायचा आहे प्रत्येकाने. आता हे करून झाल्यानंतर 1 ग्लास दूध जसं मी तुम्हाला सांगितलं ठेवायचं, ते सगळ्यांनी प्यायचं. आता तरुण तरुणींसाठी सांगते, जे अगदी टीनेजर किंवा ओवी सारखे लहान आहेत, अखिलेश सारखे टीनेजर आहेत, या मुला मुलींसाठी उपाय सांगते की प्रत्येक मुला मुलींना वाटतं की मी सुंदर दिसावं, चेहऱ्यावर माझ्या पिंपल्स येऊ नयेत तरुण वयात किंवा कुठले डाग येऊ नयेत, सुंदर दिसावं. थोडक्यात काय, सुंदर दिसावं. त्यांच्यासाठी उपाय सांगते. अर्थातच आमच्यासारख्या म्हणजे 30 नंतरच्या 40 पर्यंतच्या लेडीजसाठी हा उपाय करू शकत नाही असं नाही, पण हा मी जास्त तुम्हाला रिकमेंड करेन ते छोट्या मुला मुलींसाठी, टीनेजर मुला मुलींसाठी, कारण त्यांना अजून बरंच आयुष्य जगायचं आहे. 1 ग्लास कच्चं दूध संध्याकाळी तुम्हाला 7च्या दरम्यान पिंपळाच्या झाडाला घालायचं आहे. बाकी काही करायचं नाही. म्हशीचं, गाईचं कोणतंही चालेल, गाईचं असेल उत्तम, नसेल कोणतंही कच्चं पिशवीतलं दूध न तापवता, त्याला कच्चं म्हणतात, ते आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली घालायचं आहे. आज स्वाती नक्षत्राच्या दरम्यान म्हणजे आजच्या दिवशी स्वाती नक्षत्राच्या दरम्यान जी कुठली वस्तू तुम्ही खरेदी करून आणाल त्याच्यात कायम वाढ होईल. मग तुम्हाला काय इच्छा आहे तशी वस्तू तुम्ही घरी घेऊन या. चांदी असू शकते, सोनं असू शकतं, पितळ असू शकतं, स्टील असू शकतं, तुमच्या बिझनेस रिलेटेड एखादी वस्तू असू शकते, देवाधर्मासाठी एखादी वस्तू असू शकते, काहीही असू शकतं. ती आजच्या दिवशी घरी घेऊन या. हे आहेत आजचे उपाय. आता तुम्हाला सांगते, हे जर तुम्हाला हळदीचं कुंकू हवं असेल किंवा हे मोठं श्रीयंत्र हवं असेल, तुपाच्या वातीचे, आता दाखवते मी, इथंच आहेत म्हणून तुम्हाला, 50 तुपाच्या वातींचे डबे पाहिजे असतील. श्री स्वामी समर्थ तुपाच्या वाती असंच नाव आहे याचं. हे जर पाहिजे असतील, 50 तुपाच्या वाती आहेत. यामध्ये कलाव्याची वात आहे. 1 तास 10 मिनिटं हा दिवा प्रज्वलित राहतो. जो बघा मी आता तासापूर्वी लावला होता, आत्ताशी शांत झाला आहे तो. त्याचप्रमाणे महाराजांसाठी चंदन उटी ही कोरडी आहे. नुसतं थोडंसं पाणी घालून चिमूटभर घ्यायची, सगळ्या देवांना पुरती. आणि त्याच पद्धतीने अत्तर, आता मी वापरातले दाखवते तुम्हाला, माझे 5 आहेत. हे बघा, गुलाब, चमेली हनुमान रायाला, त्यानंतर चंदन, हिना आणि अजून एक मोगरा, असे वेगवेगळे कुठलेही अत्तर पाहिजे असतील ओरिजिनल तरी संपर्क साधा. उदबत्ती, सुगंधी, केमिकल विरहित ऑर्गॅनिक अगरबत्ती पाहिजे असतील, धूप हवा असेल तरीही संपर्क साधा. अशा सुंदर देवी देवतांच्या मूर्ती. आता या देवी याचं आज तुम्हाला महत्व सांगते, कारण आज आहे पौर्णिमा. लक्ष्मी नारायण मूर्ती म्हणजे लक्ष्मी आणि नारायण, माता लक्ष्मी आपल्या भगवान विष्णूंचे म्हणजे पतीचे पाय दाबत आहे, अशी एकत्र शेषनागावरची मूर्ती जे कोणी घरात स्थापन करेल आणि त्याची रोज सेवा म्हणजे काय, रोज पूजा करेल, शुक्रवारी अभिषेक करेल आणि श्री सुक्त आणि विष्णू सहस्त्रनाम म्हणेल, त्याच्या घरात इतकी भरभराट होईल की मी सांगू शकत नाही. ही एक सेवा आहे. आणि वेगवेगळ्या नाही तर अशीच मूर्ती घ्यायची, भरीव मूर्ती घ्यायची. हे बघा माझ्याकडे आहे. आता ही जी आहे ना ती खूप नाजूक काम केलेली आहे. ही जवळजवळ 5,500 ची मूर्ती आहे, पण यातली थोडी साधी म्हणजे 2200-1800 पर्यंतच्या सुद्धा आहेत.
तुम्हाला हवा असेल आजचा दिवस खूप उत्तम आहे. मी तुम्हाला दाखवण्यासाठी उचलली, खरं तर नव्हती उचलायची पण दाखवण्यासाठी उचलली. तर ही मूर्ती पण तुम्ही आजच्या विशेष मुहूर्तावर, सिद्धी योगावर नक्की स्वतःची बुकिंग करा. त्याचे रिझल्ट छान आहेत. ज्यांना स्वतःचं घर हवं आहे त्यांनी आजच्या दिवशी विश्वकर्माची मूर्ती सुद्धा आजच्या दिवशी घ्या. त्याची 3 महिने सेवा केल्यावर स्वतःचं घर 100% होतं. चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.